किती सुंदर देह दिला देवाने, नाना प्रकारचे अवयव दिले. इतके इतके सुंदर अवयव इतर प्राण्याच्या शरीरामध्ये नाहीत बरं का. तुम्हाला सांगतो, मानवाचे डोळे घ्या, डोळे इतके सुंदर डोळे इतर प्राण्यामध्ये नाहीत. हात नाहीत, पाय नाहीत, आहे का नाही. चतुष्पाद जनावराला काय म्हणतो आपण? का दोन हातान दोन पाय म्हणतो? काय म्हणतो आपण? चतुष्पाद. चार पायाचे प्राणी, चार पायाचे प्राणी म्हणतो. असं कोणी म्हणलं का त्यांचे पुढचे पाय नाहीत, हो हात आहेत? नाही नाही नाही, चारही पायच आहेत. फक्त दोन पायाचा, दोन पायाचे बी बरेच आहेत. पाखराला दोनच पाय आहेत, पाखराला आहे का नाही, दोनच पाय आहेत. पण दोन पायाचा प्राणी आणि सुंदर असा देवानं मनावर घेऊन, एक कोणा एका गायकानं, कोणा एका गीतकारानं एका त्याच्या पुढच्या पार्टाचं वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्द कीर्तनात वापरू नये ते. पण तो कवी म्हणतो की फुरसत से बनाया. आमचे तुकाराम महाराज म्हणले, नाथ महाराज म्हणले आदराने बनवलंय. ऐशिया देखोनी सृष्टी ते, कैशिया एकी केली खेचरे. खेचर म्हणजे आकाशातून विहरण करणारे. एकी केली भूचरे, एकी केली जळचरे, चरे आचरे ती एके. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या योनी जेव्हा भगवंताने निर्माण केल्या, ऐशिया देखोनी सृष्टी ते. काय देवाच्या संकल्पना होत्या मानव बनवायच्या अगोदर. असं मॉडेल भगवंतानं डोळ्यासमोर आणलं, असं मॉडेल देवानं डोळ्या पुढे मांडलेलं आहे की त्याला बोलता आलं पाहिजे. ते येऊन केले काही विठ्ठल नाही आठविला. आहारे मूढा भाग्यहीना, गेलासी पतना मोह भ्रमे. नाही केली सुटका काही, नाही केली सुटका काही, याची प्रवाही पडिलासी. आहारे मूढा भाग्यहीना, गेलासी पतना मोह भ्रमे. निळा म्हणे लाभोनी हाती, निळा म्हणे लाभोनी हाती, केली माती आयुष्या. आहारे मूढा भाग्यहीना, गेलासी पतना मोह भ्रमे. पांडुरंगा करू प्रथमा नमन, करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, करू प्रथमा नमन. सरे चरणा संताची, सरे चरण संताची, सरे चरण संताची. मस्तक असो दिन रजनी, केला जगाशी उपकार, उपकार केला जगाशी उपकार. चरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पानी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं
पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री गुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधारी बरनौ रघुवर बिमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार सिया राम मैं सब जग जानी ताली वाजवा ताली वाजवा सिया राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी राम सिया राम सिया राम तेरे मंगल भवन अमंगल हारी द्रवभु सुदशरथ अजिर बिहारी राम सिया राम तेरे राम सिया राम तेरे कायमा जीवानी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 येथे येऊन केले काही विठ्ठल नाही आठविला आहारे मूढा भाग्यहीना गेलासी पतना मोह भ्रमे प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानराज माऊली वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सर्व संतांच्या आशीर्वादाने श्री संत परमपूज्य योगानंद बाबा अर्थात आई साहेब यांच्या 56व्या पुण्यतिथीच्या उत्सवाच्या निमित्ताने गेल्या 55 वर्षापासून चालत असलेला हा भक्ती उत्सव या उत्सवामध्ये आपल्या ग्रामस्थांनी या पामराकडे आजची दुसऱ्या दिवसाची सेवा दिलेली आहे आणि त्या सेवे निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व रामायणाचार्य भागवताचार्य कथाकार कीर्तनकार गायक वादक मंडळी परिसरातून आलेले भाविक भक्त मंडळी
आणि गावातील सर्व माता भगिनी यांच्या भव्य उपस्थितीमध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. अर्थात आईसाहेबाची सारी कृपा आहे आणि त्यांच्याच कृपेने त्यांच्याच दरबारामध्ये त्यांच्याच मंदिरामध्ये ही सुंदर अशा प्रकारची कीर्तनाची सेवा त्यांच्या चरणी समर्पित करण्यासाठी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचे पट्ट शिष्य निळोबाराय यांचा 4 कडव्याचा आणि उपदेशपर प्रकरणातील असा सुंदर अभंग आपल्या समोर मांडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. कितवं वर्ष आहे सप्ताहाचं? 56व. 56 वर्षात महाराज किती पाहिले तुम्ही? गंमत आहे बरं का. लय टेन्शन घेऊ नका, ही गंमत आहे बरं का. 56 वर्षात किती महाराज पाहिले आहे का नाही? 56 गुणिले 8 मलाच मोजता येणार तर तुम्हाला कसं येईल? आणि आपल्या सगळ्याची शाळा झालेली जिल्हा परिषदची, त्याच्यामुळं हिशोब करायचा म्हणल्यावर मला खाली बसणं आलं, पेन काढणं आला, कॅल्क्युलेशन केल्यावर जमल. आता एवढे महाराज तुम्ही वाट लावले. बापा 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 पोरांना हिशोब सादर केला. 448. वा वा वा, धन्यवाद. अजून किती महाराज वाट लावल्यावर तुम्ही भजन कराल विठ्ठल विठ्ठल? हे पहा, तुमची उणीव काढली असं समजू नका. तुका म्हणे येथे भजन प्रमाण विठ्ठल विठ्ठल. कारण या अभंगामध्ये, आजच्या प्रस्तुत अभंगामध्ये सुरुवातीचा शब्दच मुळी हा प्रस्ताव घेऊन आलेला आहे. इथं येऊन तुम्ही काय दिवे लावले, याचा अर्थ आता तुम्ही अनेक जागेवर हा शब्द येथे हा शब्द लावू शकता. येथे नरदेहात, येथे हरतखेडा, येथे या कीर्तन मंडपात काय केलं? अरे एवढं अनमोल आयुष्य मिळालं, पण करंट कपाळ घेऊन आपण जर जन्माला आलेलो असलो तर एवढं अनमोल आयुष्य मिळून त्याचा फायदा नाही. महाराज एका अभंगामध्ये गोड वर्णन करतात. दिला दे भजना गोमाता, देव दिला दे भजना गोमाता, तो या झाला बाधिकेचा, ओ या झाला बाधिकेचा. दिला दे भजन गोमाता, देव दिला दे भजन गोमाता, तो या झाला बाधिकेचा, सुंदर असा अनमोल किमतीचा नरदेह, ज्या नरदेहातील एका एका अवयवाची कोट्यावधी रुपये किंमत आहे. एका एका अवयवाची. माणसं बोलताना सहज बोलून जातात, काय आमचं खरं आहे. एक शेजाऱ्याला माणसाला विचारित होता, तुमचं काय नाव म्हणले? आई वडील. कसले आलेत गरीबाला आई वडील? आता गरीबाला कसली आली जमीन ठीक आहे, गरीबाला कसला आला बंगला ठीक आहे, पण गरीबाला आई वडील बी नाहीत का? गरीबाला हे नाही, गरीबाला ते नाही. जो धडधाकट पुरुष आहे त्यानं किंतु परंतु पुढं आणायचाच नाही. महाराज देवानं सुंदर असा देह दिलेला आहे. कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया. 184 फेर फिर कर, 184 फेर फिर कर, सुंदर नर
तनु पाया कमल मुख राम भजन कोटिया कमल मुख राम भजन कमल मुख राम भजन कोरिया कमल मुख राम भजन कोटिया. किती सुंदर देह दिला देवाने, नाना प्रकारचे अवयव दिले. इतके सुंदर अवयव इतर प्राण्याच्या शरीरामध्ये नाहीत बरं का. तुम्हाला सांगतो, मानवाचे डोळे घ्या, डोळे इतके सुंदर डोळे इतर प्राण्यामध्ये नाहीत. हात नाहीत, पाय नाहीत, आहे का नाही. चतुष्पाद जनावराला काय म्हणतो आपण? का दोन हातन दोन पाय म्हणतो? काय म्हणतो आपण? चतुष्पाद. चार पायाचे प्राणी, चार पायाचे प्राणी म्हणतो. असं कोणी म्हणलं का त्यांचे पुढचे पाय नाहीत, हो हात आहेत? नाही नाही नाही, चारही पायच आहेत. फक्त दोन पायाचा, दोन पायाचे बी बरेच आहेत. पाखराला दोनच पाय आहेत, पाखराला आहे का नाही, दोनच पाय आहेत. पण दोन पायाचा प्राणी आणि सुंदर असा देवानं मनावर घेऊन, एक कोणा एका गायकानं, कोणा एका गीतकारानं एका त्याच्या पुढच्या पार्टाचं वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्द कीर्तनात वापरू नये ते. पण तो कवी म्हणतो की फुरसत से बनाया. आमचे तुकाराम महाराज म्हणले, नाथ महाराज म्हणले आदराने बनवलंय. ऐशिया देखोनी सृष्टी ते कैशिया एकी केली खेचरे. खेचर म्हणजे आकाशातून विहरण करणारे. एकी केली भूचरे, एकी केली जळचरे, चरे आचरे ती एके. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या योनी जेव्हा भगवंताने निर्माण केल्या, ऐशिया देखोनी सृष्टी ते. काय देवाच्या संकल्पना होत्या मानव बनवायच्या अगोदर. असं मॉडेल भगवंतानं डोळ्यासमोर आणलं, असं मॉडेल देवानं डोळ्या पुढे मांडलेलं आहे की त्याला बोलता आलं पाहिजे, नुसतं बोलता नाही आलं पाहिजे. जेने तू जोडशी नारायण नासे जीव पण भवरोग. नासे जीव पण भवरोग. दिले पसारा दिला कोणता? जो मुक्त होण्यासाठी त्याला कामा येईल. काय 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 दिली इंद्रिये, सगळ्याला दिली इंद्रिये. तुम्हालाच दिले असं काही नाही, काय मोठेपण आहे त्याच्यात. पण तुमचे इंद्रिय मात्र थोडे वेगळेच आहेत. कसे दिले? जेने तू जोडसी नारायण. भगवंताची प्राप्ती याची देही याची डोळा. भगवंताची भेट व्हावी, भगवत प्राप्ती व्हावी या सदहेतूने आणि आदरे निर्मिता झाला. पुन्हा मागे चला थोडं. ऐशिया देखोनी सृष्टी ते सुखन वाटेची भगवंता ते. मग मानवी प्रकृती ते आदरे निर्मिता झाला. असा देह बनवला, असा देह बनवला की स्वर्गातील देवानी त्याचा हेवा करावा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, 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 स्वर्गीचे
कसा देह दिला, कसा दिला? स्वर्गातल्या देवानी या देहाचा हेवा करावा. असं काय आहे याच्यामध्ये? असं काय आहे या देहामध्ये की स्वर्गातल्या देवानी भगवंताची प्रार्थना करावी की देवा नारायणा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. काय कराल? नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ. इकडे जर विचार केला तर या देहाची निंदा, या देहाचा उपहास जगद्गुरु तुकोबरायांनी एका नाटाच्या अभंगात केला. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा आईचे. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, नाही अपवित्र शरीराईचे. शरीर हे काय वर्णन आहे? नाटाच्या अभंगामध्ये तुकोबारानं वर्णन केलंय. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. किती रोग आहेत? तुझं नाव काय? इथून सुरुवात का? शिवम. शाळेत जातो कितवीला? मेडिकल सायन्स अजून पुढे राहिलं ना. मानवी शरीरामध्ये कोरोना सगट 148 रोग आहेत. किती? हे लिहून घ्या आजपासून, बरं का? लिहून घ्या. इथं कोणी डॉक्टर असेल ऐकायला हरकत नाही, आपण काय शिव्या थोडे द्यालो. 148 रोग मानवी देहामध्ये राहतात. ऐका, आता त्याचा आपल्याला हिशोब करायचा. 80 प्रकारचे वातरोग. शरीरामध्ये 3 दोष आहेत, कफ, वात आणि पित्त, बरं का? वाताचे 80, कफाचे 22, किती झाले? 102, आणि उरलेले 46 पित्ताचे. अशा पद्धतीचे रोग आहेत. रोग नाही म्हणले महाराज, शरीर रोगाचे भांडार. शरीर रोगाचं भांडार आहे. शरीर दुःखाचं कोठार आहे. कोठार आहे. कोठार कशाला म्हणतो आपण? आता आलेत पा सरकारी धान्य ठेवायला मोठं बांधलेलं, काय म्हणतात त्याला? कोठार आहे का नाही? हे वखार, गोदाम. गोदाम. आणि तसं शरीर दुःखाचं गोदाम आहे. याच्यात किती दुखणे आहेत, किती दुखणे आहेत? महाराजाला विचारा. तुकोबराय म्हणतात, अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, न साहे पाषाण फुटती, भयकाप चित्ती. भरला असे भय चित्तामध्ये आणि भूकंप होऊ लागलेला आहे. थरथर थरथर अंग कापायला लागलेलं आहे आणि घाबरून गेलेलो आहोत आम्ही. इतके घाबरलो. पण हे जे धोरणावर येते घाबरते. ज्याला याचा गदा पदाच नाही, शरीर दिलं असं
आपण एवढं अनमोल देवानं दिलेलं शरीर, भगवंतानं जेव्हा हे शरीर आपण आईच्या उदरामध्ये होतो तेव्हा बनवला सांगाडा. आईच्या उदरामध्ये 7 महिन्याचा गर्भ झाला पोटामध्ये, तेव्हा त्या 7 महिन्याच्या गर्भाला त्या ठिकाणी जीव त्या ठिकाणी स्थानापन्न होतो. 7 महिन्याच्या बाळाला मन असतं. 7 महिन्याच्या बाळाचं शरीर पूर्ण वाढलेलं असतंय, त्वचा पूर्ण तयार झालेली असते, सुकुमार असते पण त्वचा सुद्धा तयार झालेली असते. आणि असा सुंदर पुतळा बनवलेला आहे. आणि त्याचं दुःख ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, सगळ्या संतांनी त्या चिमुकल्या जीवाचं, गर्भवासातलं दुःख सहन करणाऱ्या जीवाचा इतिवृत्तांत आपल्या अभंग गाथेमध्ये मांडलेला आहे. हो काय महाराज, त्याचं ते कातड कवळं असतं. आणि गरोदर माता तिखट मसाल्याचे पदार्थाचं जेव्हा जेवण करते तेव्हा नाथ महाराज लिहितात, त्वचे विनंग पोळे. त्वचा नसल्यामुळे त्याच्या जीवाची लाही होते आणि तो जीव देवाला प्रार्थना करतो, एक वेळ करी या दुःखावे गळे, एक वेळ करी या दुःखावे गळे, एक वेळा कर या दुखावे, एक वेळा कर या दुखावे, दुरिताचे गळे उगवली, दुरिताचे गळे उगवली, दुरिताचे आठवीन पाय हा माझा नवस, 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 आठवीन पाय आठवीन पाय तुकोबाराय म्हणतात, त्या चिमुकल्या त्या सानुल्या जीवानं प्रार्थना केली, हे देवा एकदा मला या दुःखातून बाहेर काढ. जणू ते बाळ जेवढं चिमुकलं आहे ना तेवढीच भगवंताची जणू मूर्ती त्याच्या समोर आहे. भगवान त्याला बोलतात, ए बावळ्या, तुला नाही म्हणलो बरं. त्याला म्हणतात भगवान, ए बावळ्या, तू म्हणतो ना याच्यातून मला बाहेर काढ, काय करशील? आठवीन पाय हा माझा नवस. कधी कधी भजन करशील, दम पडू द्यायचं नाही, रात्र आणि दिवस पांडुरंगा अखंड खंडे ना जीवन. असं तुला वाटलं पाहिजे का मंदिर सोडून पळून जावं का काय, इतकं भजन करी. पण हे बिघडलं महाराज. गर्भवासातून भगवंतानं त्याला मोकळं केलं, ठरलेल्या वेळी ठरलेल्या दिवशी त्याची मृत्यूची तारीख अगोदर फिक्स झाली. तुम्ही म्हणता बिघड का काय हे चालता का गोळ्या विसरलं? अहो महाराज, ते जन्माला आलंय आता शिक. नाही तुकोबाराय म्हणतात, उपजल्या पिंडा मरण सांगा ते. अरे मरणाची तव गाठोडी पदरी, मरणाचं गाठोड आधी डोक्यावर घेऊन जीव जन्माला येतो. विठ्ठल माझं पटत नसलं तर ज्ञानोबारायला विचारा. ज्ञानोबाराय म्हणतात, मृत्यू उदराची परिवरी गर्भू किंवसी. मरण इतकं हातपाय धुवून मागं लागलंय आमच्या, की आमचा ज्या वेळेस या आईच्या कुशीतून जन्म व्हायचा होता त्याच्याही अगोदर त्यानं आम्हाला गाठलंय.
हा मृत्यू उदराची ये परिवरी गर्भोगी वसे विठ्ठल 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 मंगळाची ये अंकुरी सवेची अमंगळाची परे पारी मृत्यू उदराची ये परिवरी गर्भोगी वसी गर्भामध्ये असतानाच त्याची मृत्यूची तारीख वेळ घटिका सगळं फिक्स झालंय आणि मग आता त्याचा जन्म झाल्यावर भगवान त्याच्या पुढे उभे आहेत. भगवान त्याला बोलतात, ए तू म्हणला होता ना मी लय भजन करीन तू. ह देव म्हणायला त्याला. तर त्या बावळटानं काय उत्तर दिलं? शिवम, बरोबर ना? हा, शिवम तुला सांगतो, त्या बावळ्यानं उत्तर दिलं. देव काय म्हणाले? ए तू म्हणला होता ना तुझे आठवण काढीन, आठवीन पाय कव्हा. देवाला काय म्हणलं ते? पूर्वीचे म्हणायचे कव्हा, आताचे म्हणतात चहा. विठ्ठल विठ्ठल बर जाऊ दे, हे नाही पाठायचं तुम्हाला. कबीराचं म्हणू का? कबीर औट हात का मानव दे अल्लाने तुझ दिया. औट हात का मानव दे अल्लाने तुझ दिया. आया पिया सुख से सोया नाथ जमाना खोया. आया पिया सुख से सोया नाथ जमाना खोया. अल्लाने तुझ दिया. औट हात का प्रमाण बर का. हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. थोडसा बदल झाला पहा. भगवान त्याच्या पुढे उभे आहेत आणि त्याला म्हणतात, ए तुले हात जोडीत होता ना, एक वेळ करी या दुखा वेगळे. गर्भपनो में हात जुडाया, जुड़ाया गर्भपनों में हाथ जुड़ाया. हाथ जुड़ाया. निकल गया बेईमान, अब तुम कब सुमरोगे राम. 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 हो, आईच्या उदरात असताना, गर्भामध्ये असताना तो हात जोडले. बेईमान झालास देवाला, बेईमान झाला. हो, देवाला काय म्हणायला? कवा म्हणलो? बर जाऊ द्या, निकल गया ना, निकल गया. पुढं आलं बालपण. बालपनो में खेल गमाया, तारुणपण मोकाम, अब तुम कब सुमरोगे. बालपण गेलं नेनता नाता, बालपण गेले तारुण्य नसे विषय व्यथा. असे विषय व्यथा. वृद्धपणी प्रवर्तली चिंता. वृद्धपणी तव करी चिंता. मोरे मागुता जन्मधरी प्रथम केला गर्भे वास. जन्मधरी प्रथम केला गर्भे वास. प्रथम सुंदर प्रमाण दिलं बाबा. वा वा वा. बालपण गेले नेनता, तारुण्य दसे विषय व्यथा. वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. कबीर महाराज सुद्धा हेच वर्णन करतात. बालपणो में खेल गमाया. बालपण गेलं खेळण्यात.
कोणते कोणते खेळ? विटी दांडू, चेंडू, रगोरी, नाना परी. अहं. नाही नाही, हे नाही खेळ राहिले आता. काय काय? कबड्डी. कबड्डी होती पहिले, त्याला हुतुतू म्हणायची. बॅट बॉल. बॅट बॉल हे तुमचं झालं रे. पण हे खेळण्यामध्ये बालपणच सांगितलं ना. बालपण गेले नेनता, बालपणो मे खेळ गमाया. आलं तरुणपण. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी, सदा मुसमुसी धुळे जैसा. आठवणी वेठोनी बांधला मुंडासा. जुन्या काळातले दृष्टांत आहे. मुंडासा आता राहिला का? मुंडासा म्हणजे फेटा. फेटा आता राहिला का? मग तुकाराम महाराजांनी वर्णन केलं त्या अर्थी त्यावेळेस बऱ्याच लोकांना पटके होते. आता पटका कुठंतरी एकच निघाला. आता मी म्हणतो जुन्या काळामध्ये असं होतं महाराज, बोडखा माणूस आला की लोक घाय भरायचे. काय झालं म्हणलं, कसं काय? नाही तुमच्या डोक्यावर काय नाही, ते टोपी पडली खाली. आता सगळे बोडखेच. आता पटक्यावाला आल्यावर आपशकून कळलं नाही वाटतं. काही काहीला सकाळी कळलं विठ्ठल विठ्ठल. लेट करण लागलं जरा. पहिलं जुन्या काळामध्ये अपशकून मानला जायचा बोडखा माणूस. आता सगळेच बोडखे, आडनावाचे नाही बरं, सगळे बोडखे असल्यामुळं आता एखादा टोपी घालून किंवा फेटा बांधून आला की लोक म्हणायचे अपशकून, काहीतरी घडलं. असं झालंय. आपला विषय चालला होता आठवणी वेठोनी बांधला मुंडासा. फिरत असे म्हैसा. म्हैसा शब्दाचा अर्थ आहे रेड्या, हाल्या. तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी. तुम्ही तरुण माणसं पहा, काही कचरा समजित येत लोकाला. मागना पुढं फुपटा उड चालेल, जोरात चालले महाराज. याचंही वर्णन कबीरानं केलंय बरं का. सांगू का? होय महाराज, नारायण महाराज, याचं पण वर्णन केलं बरं का कबीरानं. हो. चोप चाप के पगडी बांधी खाया पान का पिडा. चुप चाप के पगड़ी बांधे खाया पान के पिड़ा. चोप चाप के पगड़ी बांधी खाया पान का पिडा. चुप चाप के पगड़ी बांधे खाया पान का पिड़ा. जब ही जमजी की गाठ पड़े तब जावे नंगा उघड़ा. जमका अजब न खावे तू क्या जाने लड़का वे. जमका अजब न खावे तू क्या जाने लड़का वे. तू क्या जाने मैं मारे. जमका तू क्या जाने मैं मारे. कबीर महाराज म्हणतात चोपचाप के पगडी बांधी खाया पान का बिडा. थाटात चालला माणूस, पान खाऊन चोची लाल केलेली. आयटी जुन्या काळामधले महाराज म्हाताऱ्याच्या पायामध्ये ते जे खेटर होते ना, त्याला पुन्हा असा आकडा असायचा. काय थाट महाराज म्हाताऱ्याचा. असा आकडा पुन्हा माघ वळीलेलं आणि म्हातारं लाल चोची केलेली. पुन्हा ते पटके. आता हे बाबाच्या माग हे नाही, ते असायचं बा. शेपूट नाही त्याला, काय म्हणतात हो, असं इतकं लांब असायचं. आणि मथार चालायचं थाटात, बोलणं थाटात, आहे का नाही. पण महाराज म्हणतात जब ही जमजी की गाठ पडे, यमाची गाठ पडे तब जावे नंगा उघडा. मग काय असतं, पटका असतो का शर्ट शिवलेलं असतं का? तुमच्याकडे कसं असतं मला माहित नाही. माझं गाव जरा लांब आहे ना, मासेगाव. आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळते. इकडे जीव गेला. अहो चौकड तेच आहे. शिवलेला कपडा मेल्यावर अंगात घालीत नाही. मग कापड त्याचं मोजमाप नाही. 7 मीटर 3 मीटर 5 मीटर वरून आथरायचं आणि कच्चून बांधायचं. निघाले जमजी की गाठ पडे तब जावे नंगा उघडा. यमका अजब तडाखा बे तू क्या जाने लडकावे. हा सगळा पसारा आहे. कशासाठी आम्ही घातलं आयुष्य, कशासाठी आम्ही शरीराचं मातेरं केलं, कशासाठी केलं, कशासाठी तर या संसारासाठी. कोणत्या संसारासाठी? अरे त्या संसारासाठी देवानं देह दिला नाही. विचार करा थोडा.
आता तुम्ही घेतलेलं प्रमाण इथं लागू पडतं. पा देवे दिला देह भजना गोमटा. देवानं दिलं कशासाठी होतं? केवळ भजनासाठी. आणि आम्ही कशासाठी वापरला देह? संसारासाठी, लेकरा बाळाला जन्माला घालण्यासाठी. अरे लेकरा बाळाला जन्मालाच घालायचं होतं तर मानव प्राणी सोडून जेवढे जन्म आहेत ते लेकरा बाळासाठीच आहेत. विठ्ठल विठ्ठल केवळ भजनासाठी देह. देवे दिला देह भजना गोमटा. याला सुद्धा कबीराचा दोहा घेऊ आपण. कबीर महाराज म्हणतात, ए मानवा, अरे तू काय संसार करतो? तू ह्यापेक्षा कोंबडी बरी. कोंबडी आहे तुमच्या गावात? हा, असतीच गावात कोंबडी. हा, कोंबडी चांगला संसार करते. अरे तू काय संसार करायला? म्हणले महाराज सांगा ना कोंबडीचा संसार. मुर्गी जनी पूत घने आगे पीछे था. कोंबडीला पिले झाले, काय मोजमाप आहे त्याचं? हा, पुढं पिले, माघ पिले. म्हणजे अर्थात हे जे वर्णन आहे हे मला वाटतं श्रावण महिन्यातल्या कोंबडीचं असं. कारण कोंबडीला बी माहिती आहे श्रावण महिन्यात सगळे लोक इमानदार बनतात. हे वर्णन कशाचं आहे बघा, तुम्हीच विचार करा. मुर्गी जनी पूत घने आगे पीछे थाट. श्रावण महीना संपला रे संपला. कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटा बाट. वाटण्या होत्यात महाराज. हे उदाहरण कबीराने का दिलं ऐका. मी सुद्धा का मांडलं तुमच्या समोर. कोंबडी आहे पण रडत नाही. नेऊ द्या, मांजरानं नेले काही, माणसानं नेले काही, रडती कोंबडी नाही रडत. का नाही रडत? त्याचं उत्तर पाहिजे मला तुमच्याकडून. का रडत नाही मीच उत्तर देतो. तिला नक्की माहित आहे पुन्हा श्रावण महिना येणारच आहे आणि त्या पुन्हा दुसऱ्या आलेल्या श्रावणात सुद्धा असाच थाट होईल का नाही? होईलच. इतके लेकराला जन्म घालण्याचं स्वातंत्र्य इतर देहामध्ये आहे. त्या देहामध्ये लेकराची मोजदाद करायचं काम नाही. नो झंझट. घर लागत नाही, आडुसा लागत नाही, तहान लाडू भूक. तुम्ही विचार करा, आपल्या मानवातील जेव्हा स्त्री आपल्या बाळाला जन्म देते काय सायास लागतात महाराज. हे सायास लागतात इतर देहामध्ये नाही. कुठं वेली कोंबडी, कुठं व्याली डुकरीन आहे का पता? तहान लाडू भूक लाडू. आपले तर स्वयंपाक घरालोक चापला. किती अवघड आहे. गाऱ्यामध्ये बेंदाडामध्ये लोळते ती डुकरीन व्यालेली. दुखणं येईना. कारण तो जन्मच ते संसार करण्यासाठीच आहे. चार भीती लागाना, घर लागाना, कडी लागाना, आगळ लागाना, आतली कडी बाहेरची कडी. केवळ संसारासाठी इतर देह आहेत. म्हणून आजच्या अभंगामध्ये संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबारायांचे पट्ट शिष्य निळोबाराय महाराज आपल्याला प्रश्न विचारतात. इथं येऊन तुम्ही काय दिवा लावला? अभंगाच्या इथे येऊन केले काय? इथे येऊन काय